नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपल्या पटलावरती आपल्या सुद्धा निदर्शनास ही बाब आणायची आहे की नागपंचमीच्या संदर्भातला जो असणारा जो पारंपरिक उत्सव आहे की ज्या उत्सवामध्ये अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 1000 वर्षापूर्वीची परंपरा आहे। नाथपंथीय गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं, त्यांच्या आशीर्वादानं, अंबामातेच्या आशीर्वादानं एक अत्यंत हा जो असणारा जो आपला सण आहे तो सण अनेक वर्ष शिराळ्यामधले असणारे 32 शिराळ्यामधले नागरिक साजरा करत होते। पण दुर्दैवानं 2014 मध्ये न्यायालयाचा निकाल आला। निकालाच्या नंतर त्याच्यावरती एक संनियंत्रण समिती नेमली गेली आणि त्या संनियंत्रण समितीच्या असणाऱ्या निर्देशाप्रमाणेच शिराळ्यामधली 32 शिराळ्यामधली जी जनता आहे ती जनता ही मातीचे नाग किंवा नागाची प्रतिकृतीची मिरवणूक करून ही असणारी जी आपली पारंपरिक नागपंचमी आहे ती नागपंचमी साजरी करते। मला आपल्याला या निमित्तानं अवगत करावंसं वाटतं की 2014 नंतर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हिंदू धार्मिक रूढी परंपरा असणारे जे काय आपले रिच्युअल्स आहेत म्हणजे आर्टिकल 25 आणि 26 ऑफ द कॉन्स्टिट्यूशननं आपल्याला दिलेले जे काही घटनादत्त अधिकार आहेत त्या अधिकाराला निश्चितपणे परत एकदा वाव देता येतोय का ह्याच्या संदर्भातलं पुनरावलोकन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सुब्रमण्यम समिती नेमली।